नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सुप्रभात. तर आज आहे गुरुवार. गुरुवार म्हणजेच आपल्या गुरूंचा वार. तर गुरूंचा वार आहे आज आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती असा सदैव राहो. आणि आज गुरुवार असल्यामुळे महाराज आपल्या सगळ्या इच्छा तुमच्याही पूर्ण करो आणि माझ्याही पूर्ण करो, हीच महाराजांचरणी प्रार्थना. आणि आजचा दिवस आपल्याला सगळ्यांना खूप छान जावो. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटल्यानंतर आज मार्गशीर्ष महिन्यातला आज पहिला गुरुवारही आहे आणि आपला गुरुवार पण आहे. त्यामुळे आज नेहमीप्रमाणे मी सकाळीच पूजा केली. कारण सकाळी लवकर उठून आपल्या घरातील मेन दरवाजा असतो ना, तिथून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला येत असती. तर तिथूनच मी सगळ्यात आधी पूजेला सुरुवात केली. म्हणजे तो उंबरठा मी छान असा पाण्याने पुसून घेतला. कारण निगेटिव्हिटी तिथे रात्रभर आपल्या म्हणजे दिवसभर जी काही निगेटिव्हिटी असती, रात्री जी काही असती, ती सगळीही तिथे साठलेली असती. त्यामुळे तिथूनच मी सुरुवात केली. तर पुसून घेतल्यानंतर छान वाटतं. आणि नंतर तिथे हा दरवाजाही माझा उंबरठा हा लाकडाचा आहे. कारण मी तो केंद्रातूनच बनवून घेतलेला आहे. त्यामध्ये भरपूर काय काय म्हणजे तांब्याची तार पण बसवलेली आहे. प्लस त्यामध्ये सोन्याचे चांदीचे नाणे पण आहे, दागिने पण आहे. त्यामुळे मला कसलीही भीती नाही किंवा चिंता नाही आहे. कारण तिथून कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी माझ्या घरामध्ये येत नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हीही केंद्रात किंवा तुमच्या कोणी ओळखीचं असेल त्यांच्याकडून नक्कीच तुम्ही असा उंबरठा बसून घ्या. तर मीही सकाळी सकाळी सुरुवात नंतर छान अशी रांगोळी काढली आणि दाराला गोमूत्र आणि आपली जी हळद असती हळद आणि लिंबू टाकून मी त्याला त्या दरवाजावरती त्या उंबरठ्याला लेपन केलेलं आहे हळदीचं. कारण यामुळे निगेटिव्हिटी जी असती ना तर ती आपली निघून जात असती आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असती. तर त्यामुळे अशा प्रकारे मी रांगोळी काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर हे बघा, मी स्वामींची पूजा करून घेतलेली आहे आणि आज गुरुवार आहे म्हणजेच गुरूंचा वार आहे. त्यामुळे महाराजांची छान अशी पूजा करून घेतली. सकाळी फूल वगैरे त्यांना प्रसाद नैवेद्य वगैरे असं छान मी इथे मांडणी केलेली आहे. आणि गुरुवार होता त्यामुळे आज महालक्ष्मीची पूजा आहे. पहिलाच गुरुवार आहे मार्गशीर्षचा. तर त्याची मी पूजा करणार आहे. तर तीही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते मी कशी पूजा केलेली आहे ती. तर मला कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगा मी कशी पूजा केलेली आहे. आणि उद्या म्हणजेच 28 तारखेला गुरुचरित्राचं पारायण चालू होणार आहे. तरी पण जे कोणी असेल त्यांची खूप इच्छा असेल किंवा तुम्हाला तुमचं ध्येय काहीतरी गाठायचं असेल, तुम्हाला कोणत्या तरी ध्येय असेल तुमचं, तर नक्कीच उद्या गुरुचरित्राचं पारायण आहे 28 तारखेला. तर गुरुचरित्राच्या पारायणसाठी बसा आणि अनुभव घेऊन बघा. नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत, कारण तुम्हाला जर मार्ग सापडत नसेल, खूप तुमचं मोठं ध्येय असेल, काहीतरी तुम्हाला आयुष्यात करायचं असेल ना, तर नक्कीच तुम्ही उद्या गुरुचरित्राचं पारायण आहे तर पारायणाला नक्कीच बसा. घरात बसलं तरी चालेल, केंद्रात बसलं तरी चालेल, परंतु अनुभव घेऊन बघा. आणि काय तुम्हाला प्रचिती येते, तुम्हाला काय अनुभव येतो तो तुम्ही स्वतः अनुभवा आणि अनुभव झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर पुढची पूजा आहे तर तीही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझी पूजा झाल्यानंतर आज गुरुवार होता तर प्रत्येकीला मला आवर्जून सांगायचं आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून थोडंसं दूध घ्या वाटीभर आणि पाणी घ्या आणि हळदी कुंकू घ्या. आणि ते देवी म्हणजेच आपल्या तुळशीला अर्पण करा. कुंडीमध्ये थोडंसं दूध टाका. कारण यामुळे ना आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कधीही कमी पडत नाही आणि भरभराट होत असते. असं प्रत्येक गुरुवारी तुम्ही आवर्जून नक्की करा. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर आजपासून सुरुवात करा. नक्कीच तुमच्या घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल. लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहील. तर बघा मी तुळशीला तर हे बघा मी पूजा केलेली आहे महालक्ष्मीची. आणि मला जसं जमेल तसं मी महालक्ष्मीची पूजा केलेली आहे. साधी सिंपल. आणि दर गुरुवारचा आजपासून मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार चालू होत आहे. तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली. घरातली पूजा झाली. त्यानंतर आपली नित्यपूजा जी असती ती स्वामींची ही पूजा झाली. त्यानंतर मी महालक्ष्मीची पूजा सकाळीच करून घेतली. म्हणजे छान दिवसभर घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं. त्यामुळे मी घरात सकाळी सकाळीच ही पूजा करून घेतली. तर मला नक्की सांगा तुम्ही मी केलेली पूजा कशी आहे, कशी वाटली तुम्हाला. काही चूक असेल तर कमेंटमध्ये तसंही सांगा. आणि ही पूजा करून घेतली मी. त्यानंतर देवघरातीलही पूजा झाली. असं
सण किंवा काही अशी पूजा वगैरे असलं तर घरामध्ये छान असं वातावरण असतं. तर हे बघा, देवीला प्रिय असलेला शंख म्हणून मी इथे शंखाची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर सगळ्यात आधी मी गणपतीची पूजा करून घेतली, कारण सर्व कार्याचा सुखकर्ता मंगलदाता म्हणजेच आपला गणपती. त्यामुळे सगळ्यात आधी गणपतीची पूजा करून घेतली मी आणि नंतर बाकी आपल्या लक्ष्मीची पूजा केली. लक्ष्मीचा मुखवटा, नंतर नारळ, असं प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं करत असतं. त्याप्रमाणे मीही ही पूजा करून घेतली. तर कशी वाटली तुम्हाला पूजा मला नक्कीच सांगा. तर माझी ही पूजा सगळी झालेली आहे. जर तुम्ही नवीन जर असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सपोर्ट नक्कीच करा आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.